परीक्षेत एक प्रश्न येतो अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे वर्णानुक्रम. तर आपल्याला याच्यासाठी ABCD झेडपर्यंत त्याचा क्रम आपल्याला लक्षात ठेवायचे की A नंतर काय येतं, B नंतर काय येतं, H नंतर काय येतं, L नंतर काय येतं, X नंतर काय येतं. ठीक आहे, तर हे A to Z आपल्याला त्याचं जे क्रम आहे, त्याचा जो ऑर्डर आहे तो आपल्याला लक्षात ठेवायचे की कोण आधी येतं. ठीक आहे, त्याच्यानंतर अरेंज प्रश्न अशा प्रकारे विचारते की अरेंज द गिवन वर्ड्स इन अ अल्फाबेटिकल ऑर्डर. दिलेल्या शब्दांची वर्णमाला क्रमाने मांडणी करा. आता इथे आपल्याला एक प्रश्न दिलेला आहे, मॉनिटर, कीबोर्ड, स्कॅनर, रॅम आणि कॅमेरा. आता जर आपण ABCD बघितलं तर सगळ्यात पहिले काय येईल, C. ठीक आहे, त्याच्यानंतर कीबोर्ड, त्याच्यानंतर इथे बघू M 3 नंबरला, RS, तर R आधी येतो म्हणजे 4 नंबरला आणि स्कॅनर 5 नंबरला. आता आपण हे लिहून घेऊ. पहिला कॅमेरा, दुसरा कीबोर्ड, तिसरं मॉनिटर, चौथा रॅम आणि पाचवा स्कॅनर. ठीक आहे, आता तशाच प्रकारे आपण जर पुन्हा इकडे दुसरं बघितलं, आता हे सिटी तिसरा प्रश्न आपण बघू की रायपूर, भोपाळ, मुंबई, पणजी, जयपूर. तर ABCD नुसार आपण जर बघितलं तर पहिले काय येणार आहे, B, नंतर J, नंतर M, त्याच्यानंतर P पहिले येणार आहे, PR, तर 4 नंबरला आणि 5 नंबरला रायपूर. आता आपण हे लिहून घेऊ, भोपाल, जयपूर, मुंबई, चौथा नंबरला येईल पणजी आणि 5व्या नंबरला येईल रायपूर. ठीक आहे, तर हे तर ABCDच्या क्रमानुसार लिहिलेले आहेत म्हणून आपल्याला थोडं सोपी वाटते. पण जर सगळे शब्द जर एकाच याच्याने सुरू होत असतील, जसं स्विम, स्टार्ट, स्टॉप, स्टँड, स्लीप. ठीक आहे, आता आपण इथे बघितलं की सगळे शब्द हे एसनी स्टार्ट झाले. ठीक आहे, मग आता आपण काय करायचं, आपण दुसरा लेटर बघायचा. आता याच्यामध्ये बघितलं W, याच्यामध्ये T, याच्यामध्ये पण T. ठीक आहे, याच्यामध्ये पण पुन्हा T, याच्यामध्ये L. आता सेकंड शब्द बघितल्यावर आपल्याला असं लक्षात येते की L जो आहे ABCD नुसार बघितलं तर आधी येतं म्हणून आपण याला पहिला नंबर देऊन देऊ. ठीक आहे, आणि W तर लास्टला आहे, त्याच्या आधी काय येईल, T येईल. पण आता 1, 2 आणि 3 ठिकाणी पुन्हा काय आहे, Tच आहे. मग आता आपण काय करायचं, आता आपण काय बघायचं, तिसरा लेटर बघायचं. हे आहे A, हे आहे O, हे आहे A. आता याच्यामध्ये पुन्हा आपल्याला कन्फ्युजन होत आहे की याच्यामध्ये पण A आहे आणि याच्यामध्ये पण A आहे. मग आपण काय करायचं, चौथा अक्षर बघायचं. मग चौथा अक्षर काय आहे, N, आणि इथे काय आहे R. तर N काय येतं, आधी येतं म्हणून याला आपण 2 नंबर देऊ आणि याला 3 नंबर देऊ. आणि O आहे याला 4 नंबर आणि W ला 5 नंबर देऊ. ठीक आहे, आता आपला तयार कसं होईल, स्लीप, स्टँड, स्टार्ट, स्टॉप आणि स्विम. ठीक आहे, त्याच्यामध्ये पुन्हा अजून कोणतं आहे, हे आपण इथे एक बघू शकतो की ई. मग आपल्याला काय करायचं, आपल्याला सेकंड लेटर बघायचं आहे. आता GNLLN. ABCD नुसार मग दुसऱ्या नंबरला जर आपण बघितलं तर G येईल. ठीक आहे, 1 नंबर, आणि त्याच्यानंतर N. पण इथे पण काय LE आहे, इथे पण LE आहे. इथे मग काय, आपण चौथा लेटर बघायचं P आणि इथे M. तर वर्णमालेनुसार आपण बघितलं तर M पहिले येतं.
म्हणून हे 2 नंबरला, हे 3 नंबरला. ठीक आहे. मग NE 4 नंबरला आणि NG 5 नंबरला. EGGG NT एलिफंट एनर्जी इंजिन. ठीक आहे. म्हणजे जर पहिला लेटर जर सेम असेल तर दुसऱ्या लेटरकडे जायचं, दुसरा लेटर पण सेम असेल तर तिसऱ्या लेटरकडे जायचं, असं बघून आपली जी वर्णमाला आहे ती कंप्लीट करायची.